मित्रांनो, गोपालन गोसंवर्धन आता सगळीकडं बोललं जातं, मोठ्या प्रमाणावर चाललंय आहे. पण मी आज आलोय पिंपळगाव बसवंत, तालुका निपाड, जिल्हा नाशिक येथे. इथे एक मोठी गोशाळा आहे आणि खूप नोबेल एक चांगल्या प्रकारचा हेतू ठेवून इथे एक गोशाळा चालते. मोठी गोशाळा आहे, नक्की माहिती घेऊया. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा. त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. माझ्यासोबत आहेत ही एक गोशाळा चालवणारे आणि हे चांगलं काम करणारे गणेश भाऊ. नमस्कार भाऊ. नमस्कार. नमस्कार. किती वर्ष झालं या गोशाळेला? गोशाळा तशी आपली 2006ला पिंपळगावला चातुर्मास होता. प्रीतीसुधाजी महाराज साहेब जे आमच्या पिंपळगावच्या कन्या होत्या, आता 1-1.5 महिन्यापूर्वी त्यांनी आपल्यात नाही आहे, त्यांचं दुर्दैव त्यांच्या शरीर प्रकृतीमुळे ते आज आपल्यामध्ये नाही आहे. त्यांना आपल्या चॅनलच्या वतीनं श्रद्धाभावना व्यक्त करतो. 2006ला चातुर्मास झाला आणि चातुर्मास तो माझ्या पतसंस्थेच्या शेजारीच तिथे त्यांचा तो टायमिंग होता. माझ्या परिवाराचे आणि त्यांचे थोडे एक चांगले ऋणानुबंध त्या ठिकाणी जोडलेले होते. त्यांनी आमदार काकांना, दिलीप काकांना भाऊ मानलेलं होतं आणि योगायोग 26 जुलैला काकांचा वाढदिवस असतो. त्या दिवशी त्यांची आशीर्वाद घेण्याच्या करता ते गेले आणि त्यांनी सांगितले की भाऊ तुम्हाला काहीतरी भेट दे. काय भेट दे? महाराज साहेबांना विचारलं. महाराजांना सांगितले तुम्हाला पिंपळगावमध्ये एक चांगली प्रकारची गोशाळा उभी करू दे. बरं. आणि मग त्याच दिवशी निर्णय झाला आणि 2-4-8 दिवसामध्ये ही जागा आपण ज्या जागेवरती उभी आहे ती जागा बघितली. जागेचा व्यवहार झाला. ही स्वमालकीची जागा आहे, श्री उज्ज्वल गोरक्षण संस्थेच्या स्वमालकीची ही जागा आहे. तिचा व्यवहार झाला आणि 2008 पासून सुरळीत ही गोशाळा तिच्या पायावरती उभी राहिली आणि कामकाज तिचं चालू झालं. तुम्ही सांगताय की सुरुवात केली, पण सुरुवातीची मिळालेली गायी हिची काय कहाणी आहे? कारण सुरुवात महत्वाचं आहे. तर तुम्ही सांगितलं की कुठल्या विचारानं ही गोशाळा चालू झाली. पहिली गाय कशी भेटली? पहिली गाय कशी मिळाली तर पिंपळगाव शहरामध्ये काही गायी मोकाट फिरायच्या. एक गाय अशी एकदम मरणासन अवस्थेमध्ये, त्या ठिकाणी त्या गायीचं नाव होतं गायत्री. तर त्या गायीचं इथं आपण एक स्मारक देखील आपण उभं केलेलं आहे. ती पहिली गाय आपल्याला मिळाल्याच्या नंतर तिच्यावरती आपण काम चालू केलं. काही माझे परिसरातले शेतकरी बांधव आहे, त्यांच्याकडे ज्या आपण म्हणतो ना की खाट्या गायी झाल्या किंवा ते सांभाळू शकत नाही, त्यांची परिस्थिती नाही, अशा काही गायी आपल्याला उपलब्ध झाल्या. आणि त्या अलीकडच्या काळामध्येच एक महिन्याभराच्या अंतरावरतीच एक स्लॉटर हाऊसला जाणं म्हणजे कत्तलखान्यात जाणारे गायींचा एक पिकअप म्हणजे जे गाडी ती आपल्या शिरोडा फाट्यावरती मिळून आली. मग पोलिसांनी शोध घेतला की आता कुठं द्यायचे, तर म्हणून त्या गोष्ट 13 गायी एका त्या पिकअपमध्ये कोंबून त्या ठिकाणी चालल्या होत्या. मग त्यांचा सांभाळ केला आणि हळूहळू नाशिक जिल्ह्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर लार्ज स्केलमध्ये काम करणारी कुठली गोशाळा नव्हती. मग कुठेही जिल्ह्यामध्ये काही असलं की निश्चित ते पिंपळगाव पोलीस स्टेशनने संपर्क करून आम्हा लोकांना संपर्क करायचे किंवा काकांना फोन करायचे. आमच्या या गोशाळेचे अध्यक्ष सोनशेठ भंडारी, किसन शेटे, हे सगळे सिनियर मोस्ट जे आहे आमचे, त्यांच्याशी चर्चा झाल्याच्या नंतर त्या गायी इथे यायच्या आणि त्या गायींचं पालन पोषण आणि सगळ्या हॉस्पिटलपासून सगळ्या जबाबदाऱ्या आपण त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. आता भाकड गया म्हणजे कसं आहे, त्या कोणीतरी सोडलेल्या असतात, तर संपर्क कसा व्हायचा आणि आत्ता कसा चालायची सिस्टीम आत्ता कशी उभी आहे? कारण काय भरपूर गाया असतात भाकड, अनेकांना असं असतं की कुणाला तरी द्यायचं असतं चांगल्या ठिकाणी गोशाळेला, पण काय माहिती नसतं. तर कशा पद्धतीने ही सिस्टीम उभी आहे आणि कशा पद्धतीनं कॉन्टॅक्ट पूर्ण चालतो ते सांगा. नाही, आता काय, प्रथम तर आम्ही सगळ्यात महत्त्वाचा विश्वास कमावला की तुम्ही दिलेली गाई, आता अलीकडच्या काळात आपण बघितलं काही लोकांनी गोशाळेच्या आड पण काही व्यवसाय उभा केलेला आहे. तर तसं न करता गोरा असेल, बैल असेल, म्हैस असेल, रेडा असेल, यांचं सुद्धा सांभाळ आणि पालनपोषण करण्याची जबाबदारी आपण त्या ठिकाणी घेतली. आपली यंत्रणा अशी उभी केली. आमच्या सगळ्यात मोठी यंत्रणा तर पोलिसच. कुठेही त्या गोरक्षकांनी गाडी अडवली तर गोरक्षक पहिले इन्फॉर्म पोलीस स्टेशनला करतात, ते पंचनामा करतात, ती काही ते गोरक्षकच घेऊन येते इथं. गोरक्षक इतके आमच्याकडचे ऍक्टिव्ह आहे नाशिक जिल्ह्यातले की ते गोरक्षक इथं आल्याच्या नंतर त्या गायी व्यवस्थित सेटल होईपर्यंत ती लोक 1-2 दिवस आमच्याकडे थांबतात. मग तात्काळ आमचा डॉक्टर येतो. इथे इन हाऊस आमच्याकडे 2 डॉक्टर आहे, अजून बाहेरून लागले डॉक्टर येतात. जे करता येणं शक्य असं ते करून तात्काळ ते सेटल झाल्याच्यानंतर इथले गोरक्षक जातात,
पोलीस स्टेशनच्या मार्फत ही सगळी यंत्रणा उभी राहते. माझ्या काही सहकाऱ्यांचे नंबर आपण त्या ठिकाणी दिले, कुठूनही फोन त्या ठिकाणी आपल्याला आला की तात्काळ ती सेवा देण्याचा प्रयत्न आपण करतो. तर ह्याच भागात चालतं का महाराष्ट्रातील विविध भागातून कॉल येतात तुम्हाला? नाही, आम्हाला जनरली आता मालेगावपासून इकडे येतो, इकडे नाशिकपासून इकडे काय, पण प्रत्येक ठिकाणी गोशाळा उभ्या राहिलेल्या आहे. बरं. ज्या एरियामध्ये असेल तर त्यांना ते नियरेस्ट पाहिजे असतं की एखादी गाडी इकडे पकडली माझ्या मालेगावच्या अलीकडे पलीकडे, त्याला नियरेस्ट पिंपळगाव, तर मग तो कसं इथं येईल त्या दृष्टिकोनातनं ते इथं आपल्याला करत असं. आता तुम्ही एक वाक्य बोललं की गैरप्रकार चालू होतो पूर्ण गोशाळेत. काय असतात गैरप्रकार, ती सांगा पहिल्यांदा. नाही, आता मी कोणाबद्दल बोलणं तसं संयुक्तिक राहणार नाही, पण गोशाळेच्या आड असं लोक खाजगीमध्ये मला सांगतात किंवा अनेक माझ्या मित्रपरिवाराकडनं माझ्याकडे जायचं, गाय आहे तिला जर खोंड झालं किंवा गोरा झाला तर तो गोरा इथे मोकळा सोडून देतील किंवा हे करतील, किंवा काही चांगल्या गायी ते विकून टाकता, बैल विकून टाकता, किंवा आपल्या लक्षात येतं की आता आपल्याला हे सांभाळणं मुश्किल आहे तर त्याच्या आड ते कोणाला तरी देऊन टाकतात, त्याचे काहीतरी पैसे वगैरे घेतात, असं काहीतरी इथे चालतं. पण ते आपल्या रक्तात नाही. तो विषय आपल्याकडे कालही नव्हता, आजही नाही, भविष्यात पण राहणार नाही. बरं. त्या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न असतो. कुठल्या कुठल्या गायी प्रामुख्यानं इथं सांभाळ केला जातो? आपल्याकडे बघा, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी एक वर्ल्ड स्मॉलेस्ट कॅटल ब्रीड म्हणून जी पुंगनूर नावाची जी जात आहे गायीची, जी बिलकुल पिल्लू आहे, ती आपण घरात पण ठेवू शकतो. ते आपल्याकडे 13 गायी आहे आणि त्या आपण कुठून मिळवल्या वगैरे नाही, अशाच काहीतरी त्या इथं कुठून तरी आपल्याला मिळाली आणि त्या गायीचं ब्रीड 13 आहे आणि 2-3 वासरी आता आपल्याकडं त्या झालेल्या आहे. ते आपलं सगळं आकर्षण त्या ठिकाणी आहे. आपल्या गावठी जातीच्या ज्या गोवंश आहे ते या ठिकाणी आहे. गिर गाई त्या ठिकाणी आपल्याकडं आहे. आणि जनरली काय की आपण कुठलाही खरेदी आपण काही केलेली नाही, आपण कोणाकडनं जाऊन पैसे देऊन गायी आपण आणली. या गायी सगळ्यात आम्ही शेतकऱ्यांकडून आलेल्या असतील किंवा स्लॉटर हाऊसला ज्या जाणार आहे किंवा कत्तल घाण्याला जाणाऱ्या ज्या गायी, त्या गायी आपल्याला मिळून आल्या. त्याच्या आपल्याला इथं असं स्पेसिफिकेशन, असं वर्गीकरण नाही करताना की इथं अमुक एवढा गायी अमुक तेवढा गायी, तर ते जशा असतील तशा आमचा जीव वाचवण्याचं काम खऱ्या अर्थानं आहे. ती कुठली काय ते आपण फार डिटेलिंग कधी केलं नाही, पण त्यांना बरोबर घेऊन आपण त्यांचा सांभाळ करायचा एवढंच मनाशी ध्यास बाळगला आहे. खूप चांगलं काम मित्रांनो, जीव वाचवण्याचं काम करतात. आता कसं आहे, त्यात अडथळे असतात की प्रामुख्याने एखादी गायी आणली इथे तर औषध उपचार करणं, त्याच्यानंतर माहीत नसतं की तिला काय झालंय, तर हे करण्यामागं काय तुमची टीम कशा पद्धतीनं ते चालतं नियोजन ते? आता आपण स्पेशली 2 डॉक्टर इथं गोशाळेसाठी अपॉइंट केलेले आहे. त्यांनी काहीच नाही करत, हे रोज त्यांनी प्रत्येक शेडमध्ये जायचं, प्रत्येक गायीच्या जवळ जाऊन काय झालंय काही नाही. एक ICU रूम म्हणून आपण एक चालू केलेलं की तिथं फक्त जे आजारी गाई ते एक आपण काय केलं, प्रत्येकाचे एरिया डिफाईन करून दिलेले. अमुक गाई तिथं राहिल्या पाहिजे, अमुक गोरे इथं राहिले पाहिजे. नाही ते काय होतं की मोठ्या वयस्कर गायी पण लागून जातात, त्याच्यानंतर त्या अडचणी होत्या सगळ्या डिलिव्हरी करताना वगैरे. तर त्या थोडंसं टप्प्याटप्प्याने आता आमच्या ते लक्ष द्यायला लागलं, त्याबद्दल वर्गीकरण करून घेतलं. आणि इन हाऊस डॉक्टरांची टीम आहे, त्यांच्याबरोबर 4 लोक आपले इथले कर्मचारी असतात. आणि गायीला किंवा बैलाला ट्रीटमेंट करणं तसं फार जिकरीच असतं, कारण की तिला एक तर बोलता येत नाही. यांच्या जे निदर्शनात येतं की तिने जुलाब केले, तिने रक्ताचे जुलाब झाले, किंवा ती खात नाहीये, तिला ताप आल्यासारखं वाटतंय, किंवा तिच्या पोटात काही आहे का, हे सगळे ते एक्सरे वगैरे करत सगळी ती व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली. आणि गायींचे ऑपरेशन आपण या ठिकाणी केले. काहींचा पाय मोडून गेलेला आहे, काही आता आपण मोकळ्या गायी सोडलेला आहे, काहींची भानगड झाली, काहींना शिंगच लागतं वगैरे, असे वेगवेगळे प्रकार असतात. तात्काळ त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न असतो. एवढ्या वर्ष तुम्ही हे काम करताय, गोपालनाचं एक पुण्याचं काम, पण तुमच्या निदर्शनात का आलेलं आहे, अशा गाया का सोडल्या जातात रस्त्याला असतील किंवा बाहेर का सोडल्या जात असतील? कारण आपण तर प्रतीक मानतोय, यात 33 कोटी देवांचा वास असतो असं आपल्या हिंदू धर्मात आहे. तर का गायी सोडल्या जातात किंवा कत्तलीकडे का वळल्या जातात? तुमचं काय निरीक्षण राहिलेलं आहे? नाही, आता निरीक्षण तर काय की आता माझा शेतकरी बांधव आहे. आता शेवटी काय असं की माणूस परिस्थितीने बेजार झालेला असतो. आता भाकड गाई त्या कत्तलखान्यात पाठवणं मागे त्यालाही फार दुःख असतं, पण शेवटी काय माणसाला आता त्यालाच खायला नाही तर तो त्या गाईला काय खायला घालणार. मग त्या दृष्टीने तो थोडासा असा माणसाचं मानसिक संतुलन बिघडलं की काहीतरी एखादा निर्णय तो घेऊन टाकतो आणि 10-5 हजार तरी आले तरी तो ती गाय देऊन टाकतो. पण देत असताना त्यालाही माहीत नसतं की मी अमुक व्यापाऱ्याला दिलेलं आहे, ती गाय कत्तलखान्यात जाणं हे त्याला माहीत नसतं.
तो त्या ही गाय भाकडे आता नाही तर मग ते आता काय होतं, शेवटी गाय घेताना पण हे कत्तलखानेवाले गोड गोड बोलून ते शेतकऱ्याकडनं गाय घेतात. शेतकऱ्याचा दोष असं मी म्हणणार नाही, पण ते पण देऊन टाकतात आणि तेही शेवटी आर्थिक परिस्थितीने थोडीशी अडचणीत आल्यामुळं ते 2-5 हजार 10 हजारामध्ये गाईला खायला नाही, किंवा त्यांना स्वतःची 2 टाईमची व्यवस्था नाही, 5-10 हजार रुपये आले, किंवा घरात मुलीचं लग्न आलं, सावकाराचे पैसे देणे वगैरे वगैरे, बँक थकलेली, या सगळ्या याच्यातनं तोही थोडासा कुठं हातबल झालेला असतो, म्हणून तो काहीतरी निर्णय घेतो आणि ते देतात. आणि मग हे जे व्यापारी आहे, हे लोक ते पुढं याच्यात पण एजंट नेमलेले, बर. याला दलाल आहे. हे काय म्हणजे मूळ जो ज्याला स्लॉटर हाऊस जो चालवतो तो कधीच येत नाही, तो माहीत पण नसतो कोणाला. तो मधले दलाली जे करणारे लोक आहेत त्यांचं काय ते कमिशन ठरलेलं असतं, ती लोक त्यांच्या संपर्कात असतात, ही लोक शेतकऱ्याच्या संपर्कात असतात, आणि तशी ती चेन करून ते तिथपर्यंत ते पोहोचते गाडी. आता जर इथं गाई आणली आणि तुमचं नियोजन चांगलं, तुम्ही सांगितलं औषधोपचार चांगला होतं, गाई चांगली झाली, त्याच्यानंतर काय काय गरजू शेतकरी सुद्धा आहेत, उलटे आहेत की काय काय गरजू शेतकरी आहेत, त्यांना गायी लागायचे, सांभाळायचे, त्याच्यानंतर इथं जन्माला आलेल्या गायीच्या माध्यमातून नवीन खोंड असतील, गायी असतील, तर तुम्ही तसं देता का गरजू शेतकऱ्यांना इथून गायी किंवा बैल? आम्ही काय केलं की अलीकडच्या काळामध्ये आमच्याकडे 1100-1150 गायींचा त्या ठिकाणी सांभाळ करणं थोडंसं कठीण व्हायला लागलं. मग माझे जेवढे कांदा व्यापारी आहे, ज्यांचे मोठे मोठे खळे, आणि ते माझे इथले दानदात आहे, तर त्या सगळ्यांशी आमची चर्चा झाल्याच्यानंतर प्रत्येकाने 2-2, 3-3 चांगल्या ज्या गायी आहेत, चांगल्या म्हणजे देशी गोवंश असणाऱ्या ज्या गायी आहेत, त्या त्यांनी सांभाळण्याच्या दृष्टिकोनातनं त्यांच्याकडं दिल्या. दुसरं माझे काही शेतकरी आहे, खोंड असेल किंवा गोरा एखादा चांगला असेल किंवा बैलांची जोडी असेल, तर आपण काय केलं, त्यांच्याकडनं एक स्टॅम्प बनवून घेतला 500 रुपये. बर. त्यांचा जागेचा जमीन म्हणजे तो खरोखर शेतकरी आहेत का नाही, मग त्याचा शेतीचा उतारा घेतला आणि त्याला 2 जामीनदार घेतले. ते करून आपण ते त्याला दिले आणि त्याच्याने लिहून घेतलं की मी गाय किंवा हे बैल मी कत्तलखान्यात देणार नाही किंवा परस्पर विकणार नाही, परत जरी मला काही अडचण आली मी तुम्हाला गोशाळेमध्ये आणून देईन. अशा पद्धतीने आपण जवळच्या काही लोकांना त्याची जोपर्यंत आपल्याला खात्री पटत नाही तोपर्यंत आपण कुठली गायी असेल, वासरी असेल, खोंड असेल किंवा बैल असेल आपण बाहेर पाठवतच नाही. आता गोशाळा झालं तर सेवेचं रूप आहे, पण शेवटी आर्थिक गणित आलंच की, कारण सगळं त्याला खाणं आलं. तुम्ही सांगितलं थोडे जे दान धर्म करणारे लोक असतात ते देतात, पण तरी ही बाकीचं आर्थिक नियोजन कसं आहे? कारण चारा आला, त्याच्यानंतर ही सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभारणं, त्यांचं औषधोपचार करणं, डॉक्टर येणं, त्यांना फीस देणं, आर्थिक गणित कसं आहे? आता आर्थिक गणित याचं फार अवघड होतं, पण मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून माझ्या कांदा व्यापाऱ्यांचं, पिंपळावरत्यांचं आभार व्यक्त करेल की ते शेकडा 15 पैसे म्हणजे 100 रुपयाची जर त्यांनी मार्केटमध्ये कांदा खरेदी केली तर 15 पैसे ते गोशाळेला ऑटोमॅटिक दान होतं त्यांच्याकडे. तर तुम्ही बघा, 100 रुपयाची खरेदी केली त्यांनी, 100 रुपये त्यांची 70 रुपये जरी झाले तरी त्यांना 15 पैसे देण्याचे, 100 त्यांचे 120 रुपये झाले तरी त्यांना ते 15 पैसे देण्याचे, म्हणजे नफ्यात असो किंवा नुकसानीत असो त्यांना गोशाळेला दान त्या ठिकाणी करायचंच आहे. म्हणजे इतके दानशूर लोक मी तर म्हणतो भारतभर कुठं नसतील, आणि 1 वर्ष नाही देते ते सातत्याने देत आहे. म्हणजे एक व्यापाऱ्याचा 1 कोटी रुपये आतापर्यंत त्यांनी देऊन झालेले असतील त्या त्यांच्या व्यवसायाच्या टर्नओव्हरच्या अनुषंगाने, आणि त्यांच्या मनामध्ये एवढे किंतु परंतु आले नाही की अरे एवढे पैसे मी गोशाळेला दिले आता थांबलं पाहिजे, पण ते निरंतर प्रक्रिया चालू आहे. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांचं खूप ऋणी आहे, त्यांचे आभार या निमित्ताने व्यक्त करतो. कदाचित असं असेल बघा, तुम्हाला या अनुभवाला असेल की ह्या पवित्र हेतूला जर दान केलं तर आपण म्हणू की त्याचं रूपांतर ज्यादा फायद्यात होत असणार, कदाचित असं असणार की कारण हे पुण्याचं काम आहे. एकदम बरोबर आहे. जे व्यापाऱ्यांची माझी खाजगीमध्ये कधी चर्चा होती त्यांनी सांगितलं, भाऊ इतकी मोठी कोविडची महामारी आली, आमच्या घरामध्ये कुठेही कोणाचं दुर्दैवी अनेक लोक आपल्याला या जगाचा निरोप घेऊन गेले, पण त्या जे दानदाता होते त्यांच्या एकाच्याही घरामध्ये कोणीही ह्या कोविडच्या महामारीमध्ये त्यांना सोडून गेलं नाही. कोविड पॉझिटिव्ह झाले असेल पण सगळेजण ठीकठाक बाहेर पडले, आणि हे गोमातेचेच आशीर्वाद आहे. बरोबर. ते एवढं दान धर्म करता किंवा या गोमातेचा आशीर्वाद ज्यांना ज्यांना लाभला ते खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम झालं, हे आपण उभ्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी बघितलेलं आहे. गाय आणि माय, गाय आणि मायचं हे नातं एक वेगळं आहे. हा. आता तुम्ही एवढ्या गायमध्ये फिरता, सगळ्या गोष्टी जवळ मागता, काय असतं गाय काय शिकवते? गाय ही इतकी निरागस गाय म्हणजे तिचे आपल्या साक्षात आपली आई दिसते.
गाय काही नाही शिकवत आपल्याला. गायीमध्ये 33 कोटीचं देवाचं स्थान त्या ठिकाणी आपल्या हिंदू धर्मामध्ये म्हटलेलं आहे. आणि तिथं मी तर म्हणतो की एखाद्याच्या मनामध्ये जर वेगळे विचार आले, असं मी अजून चुकीचा शब्द वापरतो, कोणाला आत्महत्या करायची असं मनामध्ये विचार, तिने जर या गोशाळेमध्ये येऊन 10 मिनिटं पण गायींच्या अवतीभोवती जरी फिरला आणि इथं जरी थांबला, त्याच्या मनातले सगळे निगेटिव्ह विचार निघून जाईल आणि तो 100% पॉझिटिव्ह वाईबच्या दृष्टिकोन. तुम्ही इथं आल्यानंतर संबंध वातावरण वेगळं असं. खालच्या बाजूला तिथं आपण मुलांसाठी प्लेग्राऊंडचा एरिया केलेला आहे. ग्रीप सकाळी मॉर्निंग वॉकला येणारे, हा इथला कॉन्क्रीटचा रोड आहे, इथं मॉर्निंग वॉक करता, गायींना चारा टाकता, गायींची सेवा करता. अनेक माझ्याकडचे रिटायर झालेले लोक असतील, काही माता सकाळी सकाळी रोज इथे रोज, म्हणजे कदाचित माझा हप्त्यातून एखादा 2 चक्कर होता, पण ते रोज आहे निरंतर काम करणारे लोक या ठिकाणी बघितलेले. मित्रांनो, ही मुलाखत घेताना आदल्या दिवशी हेही खूप कंटाळलेत आणि मीही खूप कंटाळलो होतो. पण ही अलौकिक शक्ती अशा आहे ना, एनर्जी तुम्ही येऊन एकदा बघा, एनर्जी अशी पॉझिटिव्ह आणि कुठं जायची गरज नाही. इथं आलं, आपण गायींच्या सोबत राहिलो, हात फिरवला तर ती पॉझिटिव्ह एनर्जी एवढी येते, त्यातून दिवस चांगला जातोय. आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, ही तर बघताय एवढे गायींची संख्या, पण एक गाय आहे तिची स्टोरी खूप हृदयस्पर्श आहे. त्या गायीला भेटूया आणि जाणूया बरंच काही. मित्रांनो, हीच ती गाई सगुणा. अंध आहे मला वाटतं. हो. कशामुळे अंध? ही गाय अशी आम्हाला मिळून आलेली आहे. ही मरणासन अवस्थेमध्ये चिंचखेड चौफुली, माझ्या इथं एक चौफुली तिथं होती. तिच्यावर उपचार कोणी करत नव्हतं. कावळ्याने तिचे डोळे फोडून टाकलेले होते. हे तिचे डोळे बघू शकता, तिला दिसत नाही दोन्ही डोळ्यांना. ती आमच्या लोकांच्या लक्षात आली. मारू भंडारींनी तिला उचललं, पिकअपमध्ये टाकलं आणि ती इथे घेऊन आले. तिच्यावरती सगळा उपचार केला. ती ज्यावेळेस आली, आता इथे एक पण गाय नाही तुम्हाला दाखवण्यासारखी, अशी परिस्थिती ती आम्हाला मिळून आली होती. पण आता जर तिला तुम्ही बघितलं सगळ्या अंगाने, तर पूर्ण हेल्दी गाय कशी असते, म्हणजे एखाद्या शेतकऱ्याच्या घरात किंवा एखाद्या मोठ्या शेतकऱ्याच्या घरातली गाय, अशा पद्धतीने ती आपल्याला बघायला मिळते. गाभण आहे का आता? ती गाभण आहे. बर, बाकी गायी पाहिल्या, प्रत्येकाची एक वेगळी कथा आहे, पण ह्या गायीचं विशेष काय आहे? कथा तुम्ही सांगितलं, पण विशेष काय आहे बाकी? या गायीचा विषय असं, हिला डोळे नाही. हिला 2-3 वेळा जर तुम्ही भेटले, हिच्याशी तुम्ही बोलले, हिच्या अंगावर हात फिरवला, तिला सेन्सेशन, तिला समजतं कोण आलेलं आहे. म्हणजे इतकं सेन्सेशन, म्हणजे आपण म्हणतो एक दैवी शक्ती हिच्यामध्ये. किती ताणतणाव असू दे, आपण म्हणतो ना की अंधा येईल याला काही नाही, पण तिला फार सेन्सेशन. किती शांत उभी बघा ती आपल्याबरोबर. बरोबर. म्हणजे रुटीनमधली असणारी ही आहे ती. बघा, एक जर गोष्ट नसेल पण दुसरी गोष्ट देव देत असतो. आणि तू सांगितलं, खूप असं सेन्सेशन आहे आणि अतिशय प्रेमळ, आणि आपण म्हणू की हिचाच आशीर्वादामुळे हे सगळं उभं राहते. हा, हिच्या आशीर्वादामुळे सगळे आपले साम्राज्य उभं राहतं, हे आपण डिनाय करून चालणार नाही. बरं, आता काय काय वासरं बी झाले छोटे छोटे, तर काय करताय ह्यांचं? देता का? कारण काय, आता एक एवढं गोंडच असेल तर तुम्हाला लगेच मागणी होत असेल की नाही आम्हाला द्या, सांभाळतो, अशा पद्धतीने. नाही, आता वासरांचं असं आहे की जोपर्यंत त्याच्या पायावर उभं राहत नाही किंवा ते बाहेरचं खात चालू करत नाही, तोपर्यंत आम्ही वासरं काही कोणाला त्या ठिकाणी देत नाही. हे नुकतंच जन्मलं हे 4-5 दिवसाचं. बघा, हे सुंदरता. सुंदर काय आहे तर ह्याच्या अगत काहीच सुंदर नाही. याच्या इतकं निरागस काय भेटणार आहे आपल्याला? सुंदर आहे. आणि आता ही सुंदरता तुम्ही तर बघताय. आता ही बारकी बारकी ज्यावेळेस बछडे होतात त्यावेळेस तुम्ही एक वेगळा सेक्शन केलाय त्याचा. हो. बरं. आता ह्या गाईचं हे बच्चू आहे. वेगळ्या जातीच्या गाय हे वेगळ्या जातीच्या गाई आहे. आता बाकी कसं, आता समजा गाई व्याली दूध चालू होत असेल तर कशा सगळं दूध पाचता कशा पद्धतीनं केलं जातं ते? नाही, आता काय आहे की मुळात तशा दूध देणाऱ्या गाई आपल्याकडे कमी आहे आणि वासरं जास्त आहे. अनेक गाई आहे त्यांना वासरं होत आहे, पण त्या गाईला दूध येत नाही किंवा एखाद्या सडला 2 सडला त्यांना अडचण असते. तर ते असे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. एका गाईला 2-2, 3-3, 4-4 वासरं पिता आणि त्या वासराला पण अशी अडचण होऊन जाते की नेमकी काय, त्याची जिथं भेटेल तिथं ते दूध पिऊन घेतात आणि फार दूध काही आपलं इथून बाहेर आता सध्या प्रकारे दूध देणार गाई माझ्याकडे ऑलरेडी कमीच आहे. मग आम्ही काय करतोय की हे दूध इथल्या इथंच या सगळ्या वासरांच्या दृष्टिकोनातनं करू. आमचं थोडं एक प्रोजेक्शन आहे आमच्या सगळं ट्रस्टींचं किंवा प्रबंध कमिटीमध्ये आमचं सगळं ठरलं की
एक काही 5-50 दुधाच्या गाई घेऊन म्हणजे विकत घेऊन आपल्याला काही लोकांना दूध देणं शक्य आहे का, किंवा काही बाय प्रोडक्ट्स बनवता येतील का, पुढच्या टप्प्यामध्ये आमचा तो विचार आहे. थोडं इकडे स्ट्रीमलाईन झालं की आम्ही त्याही गोष्टीकडे वळणार आहे. आता ही तर बघताय तुम्ही सेक्शन केलेत की बछडे आहेत, गाय आहेत, अजून गाय आहेत, अजून काय काय गप्पा मारूयात तिथून. तर मित्रांनो आत्ता तर एक गायींचं सेक्शन बघायला निघालो आहे अजून एक. पण ही काय भाऊ, ही काय केलंय, एकदम जबरदस्त आहे. हे कबूतरखाना त्या ठिकाणी आपण बनवलं आहे. 1000 कबूतर त्या ठिकाणी वास्तव करतील अशा पद्धतीनं. वरती त्याला गाय, आमची जी मेन जो आमची कन्सेप्ट आहे गोशाळेची गाय, ती गाय त्याच्यावरती आम्ही माउंट केलेली आहे. शेजारी इथं आपण बघत असाल तर इथं पाण्यासाठी तिची व्यवस्था करून ठेवलेली आहे. खाद्य आणि पाणी ह्या इथं मिळतं. स्विमिंग पूल सारखं त्यांना येऊन खाली तिथं त्या पाण्यामध्ये ते खेळायचा, जेवण घेता, परत ते रात्री त्यांच्या ठिकाणी निघून जातात. 1000 पक्षी मागतील असं कबूतर पाळले नाहीत, येऊन असं रँडमली येऊन राहतात. आम्ही इथं पाळत काहीच नाही. हा ना. चला मित्रांनो अजून काय काय गोष्टी जाणून घेऊया. हा एक सेक्शन आहे. इथंही गाय आहेत, कारण एवढ्या गायी एकत्र ठेवणं की थोडं म्हणजे भांडण वगैरे होण्याची त्यांची शक्यता असते, म्हणून तुम्ही सेक्शन केले. आणि सगळ्यात महत्त्वाचं मुक्त आहे, पूर्ण मुक्त संचार आहे. काय झालंय की गाय ही मुळात बांधून ठेवायची वस्तूच नाही. तिला थोडं ते मुक्त संचार, काही तिला बोलताच येत नाही. तिला कधी चालायचं काही की आम्ही बांधून जर ठेवले तर ते तिची आयुष्य कमी होतं असं माझं त्या ठिकाणी मत आहे. ती मुक्त फिरली पाहिजे. आणि अलीकडच्या बाजूला पाण्याची व्यवस्था केलेली, त्याच्यात ती जाऊन फिरते, थोडी फिरले की ती हेल्दी राहते, असं माझा स्वतःचं बघणं आहे किंवा आमच्या लोकांचं म्हणणं आहे की एकदा मुक्त ठेवलं की बरं राहतं. त्याचे सेक्शन करण्याचं कारण असं आहे की माझ्याकडे या ठिकाणी काही गायी आहे, काही खोंड आहे. त्या शेवटी गोरे आले तर ते कुठंतरी लागण होऊन जाते आणि मग ते थोडासा त्रास व्हायला लागला. मग आम्ही काही विशिष्ट गायी त्या वयोगटातल्या थोड्या एक ठिकाणी गेल्या, थोड्याशा म्हाताऱ्या गायी त्या एक ठिकाणी गेल्या. काय होती, ह्या तरुण गायी किंवा एखादा गोरा त्याच्याने भानगड झाली, काही लागलं, पाय तुटला वगैरे, तर ते थोडंसं काम करण्याच्या दृष्टीने बरं वाटत नाही. आणि आपल्या इथे गाईला आपल्या इथे दुखापत झाली, आमच्या मनाला ते चांगलं वाटत नाही. म्हणून मग त्या दृष्टिकोनात त्याची थोडी कंपार्टमेंट केली आपण, मुक्त संचार ठेवला, चांगलं आहे. बरं. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही सांगितलं की ह्या पूर्ण जिल्ह्यात जे भाकड गाय आहेत, ज्यांना म्हणजे गाई सांभाळता येत नाही, त्यांनी कॉन्टॅक्ट साधावा, पण अवश्य भेटाया. हा इथं जे आम्ही उभं राहिलो आणि इथं जी गोशाळा आहे ना, प्रचंड पॉझिटिव्ह एनर्जी आहे. आणि खरंच गायींच्यात काय शक्ती असते, काय ताकद असते, हे आपल्याला इथं आल्याशिवाय कळत नाही. जाता जाता काय सांगाल ज्यांच्या दावणीला गाय आहे किंवा ज्यांना गायी घ्यायची, त्यांना काय सांगाल? आता ज्यांच्या दावणीला गाय नाही त्यांच्याबद्दल माझ्याकडे शब्दच नाही. आपण ह्या अखंड महाराष्ट्रामध्ये राहतो. आपलं गाय आणि माय हे आपल्या हिंदू धर्मामध्ये समसमान त्या ठिकाणी मानले गेली आहे. मी तर असं आव्हान करेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून की आपण किती मोठे आहात, किती छोटे आहात, आपल्याकडे काय आहे काही नाही याच्याची फारसं मला देणं घेणं नाही. पण आपल्या दारात, आपल्या गोठ्यात गाय त्या ठिकाणी असली पाहिजे. गाय असली ती एक अजब शक्ती हो. तुमच्या आयुष्यामध्ये कितीच मोठी संकटं येऊ द्या, किती अडचणी त्या ठिकाणी येऊ द्या, तुम्ही एकदा गोठ्यात गेले, गाईला त्या ठिकाणी भेटले किंवा गोशाळेत आले, तुमच्या मनातले सगळे निगेटिव्ह विचार त्या ठिकाणी निघून जाते आणि नव्या ताकदीनं, नव्या जिद्दीनं, नव्या उमेदीने त्या ठिकाणी आपण उभं राहू शकतो. बरं. ज्यांच्याकडे गायी आहे ते, कारण सांभाळ तुम्ही एवढ्या गायींचा करताय, तर ज्यांच्याकडे गाय आहे त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? ज्यांच्याकडे गाय आहे ते खऱ्या अर्थानं भाग्यवान आहात. तर त्यांचं पूर्वजन्मांचं काहीतरी पुण्य आहे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी गाय पाळलेलं आहे. पण गाय पाळत असताना गायीचं वय जरी किती जरी झालं तर तिथं शेवटपर्यंत निगा राखण्याची जबाबदारी. मी उलटं म्हणतो, आपल्या आईवडिलांचं वय झालं म्हणून आपण वृद्धाश्रमात पाठवणार का? ते तसं व्हायला नको. आपल्याकडे अलीकडच्या काळात काय थोडी संस्कृती बदलत चालली. 21व्या शतकामध्ये थोडीशी परिस्थिती बदलताना आपण बघतोय. तर काय कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही आम्हाला सांगा की माझी परिस्थिती नाही बाबा, मला गाईला उपचार करता, आम्ही त्या ठिकाणी तुमच्या मागे उभं राहू. तुम्हाला अल्पदरामध्ये सर्व्हिसेस कसे देता येतील, आमचे डॉक्टर्स पाठवून तिथे काही मदत करता येईल का, त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू. पण एकदम गाय आहे मग तिला तर खायलाच घालायचं नाही, ती 4 दिवस राहणार आहे कसं, असं काही मात्र करू नका. ते म्हणजे एकदम वाईट काम. म्हणजे ते आपण पाप पुण्याचा हिशोब आहे, ते इतकं पापाचं काम आहे, त्याचा हिशोबच तुम्हाला लागणार नाही. आणि आता काय भाऊ, आपण कलियुगात आहे, जैसी करणी वैसी भरणी, इथलं इथंच तुम्हाला फेडायचं. पूर्वी कसं ह्या जन्माचं पाप पुढच्या जन्मात फेडावं लागायचं. पण आता इतक्या शॉर्ट नोटीसवरती आपण सगळे जगतोय. तुम्ही आता गडबड केली वर्षभर, तुम्हाला त्याचं
निकालच आहे. बरोबर. फास्ट ट्रॅक कोर्ट चालू झालेला आहे आता या देवाच्या याच्यामध्ये सुद्धा. वरती फास्ट ट्रॅक आहे. देवाच्या कोर्टात. तर मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीने चर्चा झाली. यांचं एवढं चांगलं काम कुठून येत असेल तर ह्या गायींच्या संपर्कातून, एवढे चांगले विचार कुठून येत असतील तर ह्या गायींच्या संपर्कातून. असंच ह्यांनी काम करत राहावं आणि गायीची सेवा करत राहावी. सगळ्या प्रवासाला शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.